हे बघा, माझं आहे सध्या लोणचं टाकणं सुरू. बघा ही लसूण जिऱ्याची पेस्ट त्याच्यात टाकायची. हे बघा, ही तिळाची कूट, तिळाचं थोडं टाकावं. चवीनुसार मीठ. हे बघा, मीठ चवीपुरतं. मीठ तर लागतेच ना मंडळी जास्त. हळद. हे बघा, हळद दिसली का? हे बघा, हळद. हळद आता टाकून चटणी. हे बघा, चटणी बस का 3 चमचे? बस झाले 3 चमचे. आता काय राहिले? थोडीशी साखर. हे बघा, चिमटभर साखर. म्हणजे तिखट थोडं कमी होते. असं झाले आमचं लोणचं तयार. काय काय टाकलं याच्यात मंडळी? तिळाचं कूट, कांदा लसूण जिऱ्याची पेस्ट, साखर, चटणी, तीळ, थोडे लवंगा टाकल्यात खालीवरी करून. पुन्हा हे टाकले, काय म्हणतात, साखर, हळद, मीठ असं मिळून सगळं टाकलंय बघा. या लोणचं खायला. कोणाकोणाला लिंबाचं लोणचं आवडते, पण लिंबाचं टाकले बरं. अशा पद्धतीने हे आपलं लोणचं झालंय तयार. मला वाटायला थोडंसं मीठ टाकावं पाहिजे. मीठ कमी पडते काय की. माझा पूर्ण फोटो दिसणार आलाय ना मंडळी? दिसणं हो. हे बघा, मीठ थोडं वाढून टाकतो म्हणजे खराब होईल. आपलं झालं झगमगीत मस्त टेस्टी असं लोणचं लिंबाचं. हे बघा कसं वाटायलंय लोणचं. या तुम्ही बी खायला. हे बघा, आता ह्याच्यात तेल कडून टाकायचं. आताच नाही बरं. अशा पद्धतीचं आपलं लोणचं झालं हे आपल्या महाराष्ट्राचं. कोणाकोणाला लिंबाचं आवडते, आंब्याचं तर कोणी खात नाही बघा आमच्याकडं. थोडंसं लिंब काल बाजार होता, बाजारातून आणलं लोणचं, टाकावं म्हणलं थोडं. कामाला बसले होता हो, चटकी पटका. काम केल्याशिवाय काय हो, खायला न पियाला नाही. म्हणजे काम आवडतं बघा मंडळी, काम. हे बघा अशा प्रकारचं
डब्यात भरून ठेवलं आहे आता. कोणाकोणाला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगाल याचं लोणचं लिंबाचं